नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, विश्वाने सर्वांसमोर आणला आता जयंतचा खरा चेहरा। तर जयंतला आता चक्क पोलीस ठोकणार बेड्या। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की सुलक्षणाने आणि सोबतच मात्र ह्या माजोरड्या निलांबरीने दोघींनी मिळून देखील मात्र आपल्या भावनाविरुद्ध सगळ्यात मोठा कट रचलेला असतो। कारण की त्या दोघींना देखील माहीत असतं की जर आपण हा प्लॅनिंग सक्सेस केला तर त्याच्यानंतर मात्र आपल्याला त्या भावनाला त्या घरामध्ये घ्यायची कधीही गरज लागणार नाही, हा त्यांचा प्लॅनिंग पूर्णपणे सेट झालेला असतो। दुसरीकडे मात्र आपल्या विश्वाने सगळ्यात मोठी चालाकी केलेली असते आणि तुम्हाला माहितीच आहे की आजीला आता थोडं थोडं बोलता येत असतं। त्यावेळेस मात्र बिचारे आजी मात्र आता चक्क सगळं काही सत्य मात्र आपल्या विश्वाला सांगत असते आणि विश्वा ठरवतो की आता आपल्याला हा पुरावा म्हणून गोळा करायला गरजेचं आहे। आणि विश्वा त्याच वेळेस मात्र सगळा काय आजीचा व्हिडिओ काढून घेतो आणि सांगतो की म्हणतो, आजी तुम्हाला जयंतबाबत जेवढं सत्य माहीत आहे ना ते सगळं मला सांगा, कारण की तरच आपल्याला त्या हरामखोर जयंतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणता येईल। आणि त्याच्यासाठीच मात्र आता दुसरीकडे मात्र विश्वास सगळं काय आजीकडून रेकॉर्डिंग करून घेतो आणि त्यावेळेस मात्र विश्वा म्हणतो की आता हा पुरावा म्हणून मी सगळ्यांना दाखवतो, कारण की तरच मात्र तर आणि एकमेवच मार्ग असा आहे की त्याच्यानंतर मात्र ह्या जयंतला शिक्षा होऊ शकते। पण त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की कितीतरी वेळा मात्र ह्या जयंतचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न मात्र आपल्या विश्वाने केला, पण त्याला कधी देखील यश आलं नव्हतं आत्तापर्यंत। पण फायनली मित्रांनो, आता त्याला खूप मोठा असा भयानक सापळा सापडलेला असतो आपल्या विश्वाला, त्याच्यामुळे तो आता जयंतला चांगल्याच प्रकारे फसवणार असतो। दुसरीकडे आपल्या आजीला तुम्ही पाहिलेच की थोडं बोलता येत असतं आणि ह्या लक्ष्मी कधी देखील तुम्हाला माहितीच आहे की ह्या जयंतवरती किंवा जयंतबाबत कोणीही काही सांगेल यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण की तिने ज्या प्रकारचा ह्या जयंतवरती डोळे दाखवून विश्वास ठेवला आहे ना, ज्यावेळेस मात्र आपला विश्वा सगळ्यांसमोर पुरावे उघड करेल ना त्यावेळेस मात्र ह्या लक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे। तर दुसरीकडे मात्र आता भावना आणि सिद्धूचं लग्न रोखण्यासाठी मात्र आजी आणि निलांबरीने जो काही मूर्खपणा केलेला असतो तो आता त्यांच्याच अंगलट येणार आहे। म्हणजे सगळ्यात मोठी भयानक गोष्ट अशी घडणार आहे की निलांबरीने आणि आजीने ह्या दोघींनी विचारच केला नसेल की आता तुम्ही पाहिलंच की जानू कशी या जयंतसोबत तिकडे गेलेले असते, त्यावेळेस मात्र त्यांनी गुंड देखील पाठवलेले असतात, पण ते सगळे काही गुंडांना आता जयंतच्या मदतीमुळे मात्र ते मंगळसूत्र परत इथपर्यंत पोहोचणार आहे। आणि पुढे तुम्ही हे देखील गोष्ट पाहाल की पुढे आता ही जानू हळूहळू जयंतच्या प्रेमात पडेल, पण बिचारा विश्वा आता तरी देखील मात्र ह्या जयंतचा पर्दाफाश करण्यासाठी आपल्या आजीच्या मदतीने सगळे काही पुरावे गोळा करतो आणि त्याला माहीत असतं की जर आता हे सगळे पुरावे जर आपण दळवींच्या लोकांना दाखवलं तरच मात्र त्यांचा विश्वास बसेल आणि ह्या जयंतला योग्य ती शिक्षा होईल असं आपल्या बिचाऱ्या विश्वाला वाटत असतं। परंतु मात्र विश्वाला माहीत नसतं की सहजासहजी त्याच्यावरती लगेच कोण विश्वास ठेवणार नाही, त्यासाठी पुराव्याशिवाय त्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो। तर मित्रांनो, आपला विश्वा आता ज्यावेळेस मात्र सगळे काही पुरावे ह्या लक्ष्मीसमोर सादर करेल आणि ह्या लक्ष्मीचे डोळे उघडतील त्यावेळेस मात्र ही लक्ष्मीला कळेल का ह्या जयंतचा खरा चेहरा। त्याच्यानंतर ह्या जयंतला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की आज रात्री संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तर येणार आहेच मित्रांनो, पण ह्या जयंतचा पुढे तुम्हाला पर्दाफाश होताना असा पाहायला भेटेल, कारण की फायनली मित्रांनो आपल्या आजीने विश्वाला सगळं काही सत्य सांगितल्यामुळे ह्या जयंतचा पर्दाफाश व्हायला आता सगळ्यात मोठी मदत झालेली असते।